तशीच भाषा तशीच शैली तोच करारी बाणा, महाराष्ट्राच्या उदयासाठी पुन्हा जन्मला राणा। मराठ्यांची कधी कुणा कळली नव्हती किंमत, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब तुम्हीच दाखवली हिंमत। फूट मराठ्या जागा हो अशी जेव्हा साथ दिली, मन सैनिकांनी तेव्हा सर्वप्रथम दाद दिली। आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट, कारण या महाराष्ट्राला लाभले आहेत मराठी हृदय सम्राट। माननीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक जितू टेंभुर्णीकर मित्र परिवार, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सोलापूर। जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या 248 शिक्षकांपैकी 38 शिक्षकांना अपात्र केले होते। ते शिक्षक पात्र असल्याचे पत्र शिक्षण आयुक्तालय कार्यालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे। त्यामुळे त्या शिक्षकांना नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आयुक्त कार्यालयातून दिलेल्या शिफारस यादीनुसार उर्दू व कन्नड माध्यमातील इयत्ता 6वी ते 8वी या गटातील भाषा विषयासाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्यांबाबत जिल्हा परिषदेने मार्गदर्शन मागवले होते। त्यानुसार इयत्ता 9वी ते 8वी व इयत्ता 9वी ते 10वी या गटातील कोणत्याही माध्यमातील भाषा विषय या पदासाठी उमेदवार संबंधित भाषा विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद येथे 6वी ते 8वी गटातील इंग्रजी व हिंदी या भाषा विषयासाठी शिफारस झालेल्या उमेदवाराचे शिक्षण पदवी स्तरावर संबंधित भाषा विषयासह झालेले असणे आवश्यक आहे। भाषा विषय या पदासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी कागदपत्रांची तपासणीअंती ते पात्र असल्याचे खात्री करणे अनिवार्य आहे। तशी कार्यवाही करण्यात यावी असे पत्र शिक्षण आयुक्तालय कार्यालयातील शिक्षण सहसंचालक दिलीप जगदाळे यांनी पत्र दिले आहे। त्यामुळे 38 शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे।